राम राम शेतकरी मित्रांनो, बिनव्याजी ट्रॅक्टर आणि अनुदानावर ट्रॅली जर घ्यायची असेल तर घेता येते, मात्र त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आता बरेच शेतकऱ्यांना काय शेती कमी झालेली आहे, बैल नाहीत आणि ट्रॅक्टर जर घेतला तर आपल्याला आपल्या घरची शेती करून पुन्हा बाहेरची नांगरणी असेल, कोळपणी असेल, मोगडा असेल, रोटावेटर असेल, पेरणी असेल, अशी बरीचशी बाहेरची सुद्धा कामं करता येतात. म्हणजे एक तर स्वतःच्या घरची शेती होते, त्यानंतर आपल्याला बाहेरचा रोजगार मिळतो. आणि हे जर टेक्निकली करायचं असेल तर आपल्याला बिनव्याजी ट्रॅक्टरसुद्धा मिळतो आणि अनुदानावर ट्रॅलीसुद्धा मिळते. आता ती कशी घ्यायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. मात्र यासाठी जो कुटाणेखोर माणूस आहे का तोच करू शकतो, ज्याला काहीतरी कागदपत्र ऑनलाईन करणं ह्या भानगडी जमात्यात आणि ज्यानं करीन त्याला याचा 100% लाभ मिळतो. मात्र हे करणं गरजेचं आहे. करणाऱ्यासाठी किती बी गोष्टी येतं आणि आळशी माणसासाठी काहीच नाही. जेव्हा नुसतं आयतं भेटायच्या अपेक्षावर आहे त्याला काही भेटत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्नच करावे लागतात आणि ज्यावेळेस आपण प्रयत्न करू त्यावेळेस नक्कीच आपला फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला ही माहिती पूर्ण ऐकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ट्रॅक्टरसुद्धा घेता येतं आणि ट्रॉलीसुद्धा अनुदानावर घेता येते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून हमेशा आणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, समजा आता ट्रॅक्टर घ्यायचा, ट्रॅक्टरची किंमत असते 8 ते 9 लाख रुपये. आता सहजासहजी काय कोणाजवळ एवढे पैसे नसतात. एकदम शेतकऱ्याजवळ 8-9 लाख रुपये एकदा बी येत नाहीत. मग आता यासाठी आपल्याला करावं लागतं लोन. मग आता समजा कर्ज घेऊन ट्रॅक्टर घ्यायचा, मग आता कर्ज बी कसं फेडायचं आणि पुन्हा बिनव्याजी कर्ज मिळवायचं. बरं, बिनव्याजी मिळेल पण बाकीचं मुद्दल तर कर्ज फेडावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल, ते ट्रॅक्टर चालवावं लागेल, त्याच्यावर पैसे कमवावं लागतील, इतर शेतकऱ्यांचे कामं करावं लागतील. ज्या पद्धतीनं करायचं, शेतीतले कामं शेतीतले झाले, पण समजा बाहेरचे कामं आले दुसरे, त्यासाठी ट्रॉली लागते, तर ती ट्रॉलीसुद्धा अनुदानावर मिळवते ते. मात्र यासाठी फक्त आपल्याला करावं लागतात काही कुटाने. ते कागदपत्र असतील, कोणत्या कार्यालयाला भेटायचं असेल, कोणत्या ऑफिसला भेटायचं असेल, तर हे कुटाने करणारा माणूस. आणि तुम्ही बघत असाल आज खेड्यापाड्यानं बरेच असे माणसं येतं की जे फक्त हे कागदाचे कुटाने करतात. ते पंचायत समितीला जाय, तहसीलला जाय, ही योजना उचल, त्याची झेरॉक्स काढ, ह्या साहेबाला भेट, त्या साहेबाला भेट, आणि त्याचं मस्त चाललेलं आहे. त्याचं कारण आहे ते एक तर आपली घरची शेती पाहतात, पुन्हा असं बाहेरचं काही शासकीय योजनांचा लाभ घेतात आणि ते मजेत आहेत. आणि काही असे आहेत की आपलं उठण वावर, तर हे काहीच नाही, हे तिथंच बेजारीत. कारण याच्या वावरातल्या शेतीमालाला भाव भेटणं, सोयाबीनला भाव भेटणं, कापसाला भाव भेटणं, सोलर पंपचा अर्ज भरला ते लवकर येईन, पैसे भरलेत, वेंडर सिलेक्शन केलं आहे, सगळं झालं, पण केव्हा येते याचीच वाट पाहू बेजारे. मात्र जे असे काही गोष्टी करते ते शेतकरी मस्त मजेत आहेत. त्यामुळे समजा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल, त्याची किंमत 8 ते 9 लाख रुपये आहे. माझा ट्रॅक्टर घ्यायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळावर अर्ज भरायचा. त्या महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज भरला की तुम्हाला बिनव्याजी म्हणजे व्याज लागणार नाही. तुमचे जे काही व्याज लागेल, समजा ट्रॅक्टरचा हप्ता आला 60-70 हजार रुपये आणि त्यामध्ये 20-30 हजार रुपये व्याज लागत असेल, तर हे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून आपल्याला आपला हप्ता भरल्याच्या नंतर वापस येतं. आता वापस आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला दुसरा हप्ता भरायचा त्यावेळेस ते आलेलं व्याज आणि वरून पुन्हा थोडे पैसे टाकायचे की पुढचा हप्ता भरता येतो आणि पुन्हा त्याच्यातलं व्याज वापस येतं. अशी ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत लाभ घेतला आहे. बरेच जण कमेंट करतात की हप्ते येतात का, खरंच येतात का. तर माझा अनुभव आहे, मी स्वतः बऱ्याच शेतकऱ्यांचे हे हप्ते भरले, त्यांचं व्याज परतावा चालू आहे. मग त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, काही व्यावसायिक असतील, अशा सर्वांना याचा व्याज परतावा येत आहे आणि त्यासाठी निधीसुद्धा शासनाने दिलेला आहे. फक्त ते करण्यासाठी थोडं कुटाने करणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे करणाऱ्याला नक्कीच लाभ मिळतो, हा माझा अनुभव आहे. माझ्याकडे बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांनी JCB सुद्धा या माध्यमातून घेतलेली आहे आणि त्यांचा व्याज परतावा येत आहे.
मग आता समजा ट्रॅक्टर घ्यायचा तर ही गोष्ट करावं लागणार आहे. आता ट्रॅक्टर झालं, मग ट्रॅक्टरवर जर इतर साहित्य असतात, आता शेतीतले मोगडा असेल, तिरी असेल, पेरणी यंत्र असेल, तर हे महा-डी-बी-टीच्या माध्यमातून मिळतात. हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे बरं का. या गोष्टी आता मी सांगायलो म्हणजे तुम्ही म्हणता की आम्हाला काय सांगायले, आम्हाला का माहीत नाही का. हे सगळं माहीत आहे, पण करायचा कुठं ना. कुठं जा त्या ऑफिसला, कुठं मिळवान, कुठं भेटतं का. आणि निगेटिव्ह लोक तर इतके झालेत की कुठं भेटतं का, असं केल्यावर कुठं होतं का, तसं केल्यावर होतं का. पण जे लाभ मिळवतात का ते 100% मिळवतात. आणि जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हे कुठाने करावं लागते. आता शासनानं महा-डी-बी-टीवर सुद्धा खूप जोर दिलेला आहे. आणि सध्या तर मुख्यमंत्री इतक्या ॲक्टिव्ह मोडवर आहेत माननीय देवेंद्र फडणवीस, की त्यांनी आता 100 दिवसांचा आराखडा प्रत्येक मंत्रालयाला दिलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आढावा ते घ्यायलेत. त्यामुळे जेवढा आपल्याला शेतकऱ्यांना फायदा घेता येईल या गोष्टीचा तेवढा घ्यायचा. महा-डी-बी-टीसाठी सुद्धा आता त्यांनी अनुदान दिलेलं आहे. त्यामध्ये ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, इतरही ज्या काही योजना आहेत महा-डी-बी-टीच्या माध्यमातून, ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा त्याने 100% या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि त्याबद्दलची पुरेपूर जी अपडेट माहिती आहे ती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत आणि आत्तापर्यंत देत आलो आहोत. आता हे झालं ट्रॅक्टर, त्यावरले साहित्य महा-डी-बी-टीच्या माध्यमातून त्यावर सुद्धा अनुदान मिळतं. आता राहिली गोष्ट ट्रॉलीची. आता ट्रॅक्टर घेतलेला आहे, त्याच्यावरले अवजार समजा महा-डी-बी-टीच्या माध्यमातून घेतलेत, मग आता ट्रॉली घ्यायची तर ट्रॉलीवर सुद्धा 1,00,000-1,25,00,000 रुपये अनुदान हे मिळतं. शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टीची योजना आहे, त्या महा-डी-बी-टीच्या योजनेच्या माध्यमातून हे अनुदान मिळतं. तर त्यासाठी फक्त महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवर जायचं, त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आणि त्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो सुद्धा व्हिडिओ आपण या माध्यमातून आणणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर मला सांगा, आता समजा महा-डी-बी-टीच्या माध्यमातून ट्रॉली मिळती, ट्रॅक्टर घ्यायचा तर आपल्याला फायनान्स करायचा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून तो अर्ज करायचा, त्यावर व्याज परतावा मिळतो. मग मला सांगा 8 लाखाचा ट्रॅक्टर घेतला, त्याला व्याज लागणं, ते व्याजाचे पैसे वापस आलेत. आणि जर तुम्ही ते ट्रॅक्टर चालू शकत असले, त्यावर पैसे कमवू शकत असले तर ते हप्तेसुद्धा भरणं व्हालेत. त्याच्यानंतर पेरणी यंत्र असेल, रोटाव्हेटर असेल, अशी जी काही इतर साहित्य आहेत ते महा-डी-बी-टीच्या माध्यमातून मिळालेत. मग ते महा-डी-बी-टीच्या माध्यमातून घेतल्यानंतर त्याच्यावर अनुदान भेटतंय काही. राहिलं ट्रॉलीचा प्रश्न, ट्रॉली पुन्हा महा-डी-बी-टीच्या माध्यमातून तिला 1,00,000-1,25,00,000 अनुदान आहे. मग एवढ्या गोष्टी होत असत्यानं तर फक्त याच्यासाठी आपल्याला लागते आपल्या अंगी जिद्द आणि चिकाटी आणि हे करण्याची तयारी. मग एवढं जेव करू शकल त्याच्यासाठी हा 100% लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्याला करायचं असेल त्यांनी नक्कीच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा त्यासंबंधीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक आहेत, त्यावर जाऊन बघायचं. ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्र कोणते लागणार, आता यामध्ये सांगितलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर जाऊन बघा. आणि महा-डी-बी-टीचे जे अवजाराचे माहिती आहे त्यासाठी सुद्धा व्हिडिओ आहेत, त्याच्यासुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि राहिला प्रश्न ट्रॅक्टर ट्रॉलीचा, तर तो इत्थंभूत व्हिडिओ आपण पुढील भागात आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक नातलग शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.